कधी विचार केलाय आदिवासी दिवस हा 9 ऑगस्टलाच का साजरा केला जातो? कारण या दिवशी ना कुठल्या आदिवासी महापुरुषांची जयंती आहे, ना कुठली आदिवासी ऐतिहासिक घटना घडली आहे. मग 9 ऑगस्टलाच आदिवासी दिवस हा का साजरा केला जाऊ लागला? यामागे खूप मोठा इतिहास आहे. पण थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर कोलंबस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याने अमेरिकेचा शोध लावला हे देखील माहीत आहे. ती तारीख होती 12 ऑक्टोबर 1492. कालांतराने हा दिवस कोलंबस दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. कुठे साजरा केला जाऊ लागला? तर युरोपियन देशात. युरोपियन देश म्हणजे अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली या देशांमध्ये साजरा केला जाऊ लागला. 1992 मध्ये या ऐतिहासिक घटनेला 500 वर्ष पूर्ण झाली आणि 500 वर्ष पूर्ण झाली म्हणून युरोपियन देशांनी UNO म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनकडे एक अपील केले. ते अपील असे होते की हा दिवस जागतिक लेवलला साजरा केला जावा ही त्यांची मागणी होती. कारण त्यांचे असे म्हणणे होते की कोलंबसमुळे 2 खंड जोडली गेली, 2 संस्कृती जोडल्या गेल्या, जागतिक व्यापार आणि आधुनिक संस्कृतीचा पाया रचला गेला असे त्यांचे म्हणणे होते आणि म्हणून हा दिवस जागतिक लेवलला साजरा केला जावा अशी त्यांची मागणी होती. आणि विशेष म्हणजे UNOने त्यांची मागणी मान्य देखील केली. पण यामध्ये एक प्रॉब्लेम आला. युरोपियन देशांमधील मूल निवासी आदिवासी लोकांनी यावर आक्षेपजनक विरोध केला. त्यांचे म्हणणे असे होते की कोलंबसच्या शोधामुळे येणाऱ्या लोकांनी तिथल्या मूल निवासी आदिवासींवर तब्बल 400 वर्ष अत्याचार केले, बलात्कार केले, नरसंहार केला. कोलंबसचे आगमन हे कोणत्याही शोधाचे प्रतीक नसून तो आदिवासींच्या कत्तली, गुलामगिरी, लूट आणि वसाहतवादाचा काळा कालखंड सुरू करणारा दिवस होता. आणि अशा घटनेचा दिवस जागतिक लेवलला साजरा करणार असा आक्षेप त्यांनी घेतला. मग UNOने कोलंबस दिवस रद्द करून जागतिक आदिवासी दिवस ही संकल्पना जगापुढे मांडली आणि जगभरात आदिवासींवर होणारा अत्याचार बघून UNOने एक कमिटी स्थापन केली. युनायटेड नेशन वर्किंग ग्रुप ऑन इंडिजिनस पॉप्युलेशन ही कमिटी स्थापन करण्यात आली आणि या कमिटीची पहिली बैठक ही 9 ऑगस्ट 1993 रोजी संपन्न झाली आणि म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक आदिवासी दिवस साजरा झाला तो 9 ऑगस्ट 1994 साली आणि अशा प्रकारे जगभरात आदिवासी दिवस हा 9 ऑगस्ट रोजी थाटामाटात साजरा करण्यात येऊ लागला.